भारत सरकारने कापसावरील आयात शुल्क माफ केल्यानंतर पहिलेच संकटात असलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकऱ्यांचे नेते विजय जावंधिया सर आहेत. सर, भारत सरकारने आयात शुल्क जे आहे कापसावरचं ते माफ केलेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान होणार आहे आणि कसं समीकरण भविष्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं असणार आहे, कारण की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र हा असा राज्य आहे भारतातला ज्यामध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतो. काय सांगाल? नाही, याचा फार मोठा परिणाम कापूस उत्पादकांच्या उत्पन्नावर होणार आहे, उत्पादनावर नाही. कारण माझं असं मत आहे की या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जी मोदी सरकारने 25-26 या वर्षाकरता कापसाची MSP जाहीर केलेली आहे 8,110 रुपये, तीसुद्धा बाजारात मिळणार नाही आहे. हे मी याच्याकरता सांगू शकतो की मागच्या वर्षी 7,550 रुपये MSP होती, तीसुद्धा बाजारात मिळाली नाही. आणि त्याच्यामुळे मोदी सरकारचं CCIच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे कबूल करतं आहे की आम्ही 100 लाख गाठी कापूस विकत घेतला. म्हणजे MSP मिळाली नाही तेव्हा त्यांना एवढा कापूस मिळाला की नाही. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना 300 लाख गाठी कापसाला पुन्हा MSP मिळणार नाही 8,110 रुपये. त्यांचा खर्च तर काही कमी झालेला नाही आहे, उत्पादन खर्च कमी झालेला नाही आहे, जीवन जगण्याचा खर्च कमी झालेला नाही, शिक्षणाचा स्वास्थ्याचा खर्च कमी झालेला नाही आहे. दुसरा मुद्दा असा की यावर्षी तशीच कापसाची आयात वाढली होती. मागच्या वर्षी 15 लाख गाठीच कापसाची आयात झाली आणि यावर्षी 39 लाख गाठी कापसाची आयात आत्तापर्यंत होऊनच गेलेली आहे. आता आयात तर वाढलेली आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की जगातच कापसाचे भाव खूप पडलेले आहेत गेल्या 2 वर्षापासून. याच्यापूर्वी $1.70 1 पौंड रुईचा भाव होता. त्याचा अर्थ 1 लाख रुपये खंडी रुईचा भाव जगाच्या बाजारात होता. तो मागच्या वर्षी आणि आत्ता यावर्षी 70 आणि 80 सेंट 1 पौंड रुईच्या आसपास आलेला आहे. म्हणजे तो 50,000-55,000 रुपये खंडीच्या आसपास आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे मोदीजींना की 1 लाख रुपये खंडीची रुई 50,000-55,000 रुपये खंडी म्हणजे अर्धी झाली ना. मग रुईचे भाव अर्धे होऊनही कापडाचे भाव कमी का झाले नाही? साधारण माणसाच्या बनियांची किंमत कमी झाली का? तर त्याला विचारतो नाही म्हणतो. मी पण नाही म्हणणार. मग हा नफा जातो कुठे? हा प्रश्न आम्ही मनमोहन सिंगांना आणि काँग्रेसलाही विचारत होतो, तो यांना विचारतो आहे. दुसरा मुद्दा असा आहे की 1,000 रुपये क्विंटलनी जर कापसाचे भाव कमी झाले या निर्णयामुळे, आणि ते होणार आहेत माझ्या मते, 7,000 रुपये शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही असा माझा अंदाज आहे, आणि सरकारची खरेदी झाली नाही, तर त्या शेतकऱ्यांकरता हा फार मोठा फटका आहे. एक आपण उदाहरण घेऊया की 2 एकराचा शेतकरी ज्याला मोदीजींचे PM किसान सन्मान निधीचे 6,000 मिळतात, त्या 2 एकराच्या शेतकऱ्यांनी जर चांगली शेती केली, BT कॉटनची शेती केली, ST BT कॉटनची शेती केली, आणि त्यांनी 6 क्विंटल 8 क्विंटल 10 क्विंटल 2 एकरात कापूस पिकवलाही, आणि त्याला 1,000 रुपये कमी मिळाले, तर त्याला तर 6,000 8,000 10,000 रुपयाचं नुकसान झालं ना. म्हणजे एका खिशात मोदींनी PM किसान सन्मान निधी 6,000 टाकला आणि दुसऱ्या खिशातनं 6,000 8,000 10,000 रुपये काढून घेतले. त्याचं उत्पन्न दुप्पट कसं झालं? सबका साथ सबका विकास कसा झाला? आणि कापसाचे भाव वाढणार नाही तर शेतमजुरांची मजुरी कशी वाढणार? हे सगळे प्रश्न आहेत ना. या प्रश्नाचं उत्तर देत नाही. आता दुसरा प्रश्न असा की यांनी खरंच गिरणी मालकांना फायदा होणार आहे का? कारण गिरणी मालकांचा आत्ताचा तर्क काय आहे की ट्रम्प साहेबांनी 50% आयात कर लावल्यामुळे भारतातनं जे कपडे निर्यात होतात अमेरिकेला, त्याच्यावर फार मोठा झटका बसणार आहे. त्याच्यामुळे इथे कारखाने बंद होणार आहे, त्याच्यामुळे इथे बेरोजगारी वाढणार आहे. आता मी तुम्हाला एक हिशोब सांगतो सोपा. 11% आयात कर कमी केला म्हणजे आत्तापर्यंत जी जगाच्या बाजारात 50,000 रुपये खंडी रुई होती, ती यांना 55,000 रुपये खंडी मिळत होती. आता हा कर काढून टाकला तर यांना 55,000 रुपये खंडीची रुई 50,000 रुपयाला मिळेल. म्हणजे 5,000 रुपये खंडी कमी झाली. आता 356 किलोची खंडी, त्या 356ला 56नी 5,000ला भागलं तर 15-16 रुपयेच येतात एका किलोचे. म्हणजे यांना रॉ मटेरियल 15-16 रुपये किलो कमी मिळणार किमतीत. 1 किलो रुईमध्ये 7 ते 8 मीटर कापड तयार होतं. म्हणजे एका मीटरवर 2 रुपयाचा उत्पादन खर्च कमी झाला. आता मला कुठल्याही मिल मालकाने समजून सांगावं, माझ्या गावात यावं, चाय पे चर्चा केली आहे
आणि 2 रुपये कमी झाल्यामुळे यांचा निर्यात वाढणार आहे का? 1 लाख रुपये खंडीची 55,000 रुपये झाल्यानंतरही यांचा निर्यात वाढला नाही, तर आता 2 रुपये किलो 2 रुपये मीटरनी कॉस्ट कमी झाल्यावर काय निर्यात वाढणार आहे का? मला वाटतं हे आयवॉश आहे. कारण यांना सायकोलॉजिकल प्रेशर दबाव करून 300 लाख गाठींचे भाव पाडायचे आहेत. एक गणात्रा म्हणून यांच्यातले व्यापाऱ्यांमधले एक आहेत प्रतिनिधी, यांचे नेते आहेत, त्यांनी तर 2 महिन्यापूर्वी असं म्हटलं होतं मोदी सरकारला की आता शेतकऱ्यांना बाजारात MSP मिळू शकत नाही, आम्हाला खरेदी करू द्या, CCIला खरेदी करू देऊ नका, आणि आम्ही ज्या भावात विकत घेऊ तो भाव आणि MSP यातला जो फरक आहे तो भावांतर योजनेतनं द्यावा. हे ट्रम्पचं टेरिफ लावण्यापूर्वी गणतराम महाराजांचं स्टेटमेंट आहे की नाही याचं उत्तर द्यावं. मला असं वाटतं आहे की हा नेहमीचा डाव आहे गिरणी मालकांचा, थोडी आयात करायची आणि पूर्ण गाठींचे भाव पाडायचे आणि सरकार काही खरेदीला येत नाही. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेब जेव्हा असं म्हणतात की मी शेतकऱ्यांना 50% नफा जोडून भाव देतो, तेव्हा MSP जी काही त्यांनी जाहीर केलेली आहे ती प्रोटेक्ट करणं त्यांची जबाबदारी आहे. म्हणून सगळा कापूस 300 लाख गाठी कापूस हा CCIने विकत घेतला पाहिजे, जसा मनमोहन सिंगजींनी 2008मध्ये 2000चा कापसाचा भाव 3000 केल्यानंतर घेतला होता. दुसरं, मोदीजींनी ट्रम्पला खुश करण्याकरता हे केलं आहे का? माझ्या मते ट्रम्पला खुश करण्याकरता केलेलं आहे आणि हे फार धोकादायक आहे. कारण आज जर मोदीजी ट्रम्पला असं सांगत असतील की देखो हमने कॉटन पर की इम्पोर्ट ड्यूटी 0 कर दी, अब हम भारत के किसानों को थोड़ा थोड़ा समझाएंगे, फिर मकई पे भी करेंगे, फिर सोयाबीन पे भी करेंगे, फिर दूध पे भी करेंगे, फिर पोल्ट्री पे भी करेंगे, अशा पद्धतीनं जर आम्ही अमेरिकेच्या समोर झुकणार असू तर मग अमेरिकेच्या शेतकऱ्यांना ज्या सबसिडी आहेत $4.6 बिलियन फक्त कापूस उत्पादकांना वगैरे, मग त्या पद्धतीने सबसिडी देण्याची घोषणा मोदीजींनी करावी. आणि नाही तर मला असं वाटतं की मोदीजी गावातल्या तरुणांना संदेश देतात आहेत कि गांव में मत रहो, शहरों में आओ, जितने ज़्यादा आप युवक शहरों में आएंगे उतना इंफ्रास्ट्रक्चर पे हमको सस्ता मजदूर मिलेगा, फिर 5 किलो मुफ्त अनाज लो और 1500 रुपये महीना लाड़की बहन लो और एक नए गुलाम करके ये नए सुपर इंडिया में आप जियो, मरो मत. आपण बघितलं शेतकऱ्यांचे नेते विजय जावंदिया जी होते मुंबई तकसोबत खास बातचीत करत होते. ते त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी ट्रम्पला खुश करण्यासाठी मोदींचा हा डाव असावा असं त्यांचं म्हणणं आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याचंच मोठं नुकसान यामुळे होणार आहे येत्या काळात, असं सुद्धा यांनी सांगितलं आहे. योगेश पांडे, नागपूर.